शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन्माननीय गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे उर्फ बापूजी यांना सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी त्यांच्या अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत असता अर्पण करण्यात येण्यात आलेले हे गौरवपत्र. ज्ञानवर्धन, ज्ञान संवर्धन व ज्ञानदान याच आपल्या जीवित ध्येयाशी प्राण प्रतिष्ठाने एकनिष्ठ राहून सरस्वतीची म्हणजे चैतन्याची अखंड उपासना करणारे थोर समाज शिक्षक म्हणजे बापूजी गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे. युगायुगाच्या अंधाराला प्रकाशाचे शक्तिमान वरदान देण्यात संपूर्ण आयुष्यात झोकून देणाऱ्या बापूजींनी पावित्र्य, मांगल्य या नैतिक मूल्यांवर श्रद्धा ठेवूनच वाटचाल केली. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणाचा प्रसार सर्वत्र करण्याकरिता नित्य कार्य प्रवृत्त आहे. ज्ञानापासून शतकानुशतके वंचित, दुर्लक्षित राहिलेल्या दीन, दलित, आदिवासी यासारख्या सामाजिक स्तरांच्या आत्मोन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले. त्यासाठी त्याने हिंदू संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या श्री स्वामी विवेकानंदांच्या नावाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सुरू केली. गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे उर्फ बापूजी हे त्या संस्थेचे संकल्पक, संस्थापक व कार्याध्यक्ष होते. त्यांचे जीवन शैक्षणिक कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांचा जन्म 9 जून 1919 या दिवशी सातारा जिल्ह्यातील रामपूर या गावी झाला. ते बालपणातून मातृपितृत्वाला वंचित झाले. ज्या सावलीची प्रत्येक प्राणीमात्राला गरज असते ती मायेची सावली काळाने नाहीशी केली. प्रतिकूल परिस्थितीला एकाकीपणे सगळं समोर टाकलेल्या जगाला पारखत त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला. गावीच प्राथमिक शिक्षण घेतल्यावर त्यांना शिक्षणासाठी बाहेर पडावे लागले. स्वबळावरच शिकत 1945 मध्ये BA ची परीक्षा तर 1949 साली BT परीक्षा उत्तीर्ण झाले. अध्यापनासाठी आवश्यक असणारे कौशल्य त्यांच्या अंगी मूलतःच होते. संस्कृत व गणित हे त्यांचे आवडते विषय. त्यांना बालपणापासूनच साधी आणि मनापासून आवडत असत. वृत्तीत समंजसपणाही तसाच. महात्मा गांधीजींप्रमाणे साधी आणि उच्च विचारसरणी पाहून त्यांना सर्वात बापूजी असे संबोधित. याच बापूजी नावाने ते ओळखले जाऊ लागले. बापूजींच्या शैक्षणिक कार्याची आंतरिक तळमळ त्यांच्या विद्यार्थी दशेनुसार दिसून येते. त्यांनी शिक्षण घेत असताच सोंडूर येथील घोरपडे राजघराण्याच्या इतिहासासंबंधीच्या कागदपत्रांचे संशोधन केले. सोंडूर येथेच त्यांची राजगुरू म्हणून नियुक्ती झाली. सोंडूरच्या राजघराण्याचे एक सल्लागार म्हणून सन्मान मिळाला होता. राजगुरू म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत असताना भारतात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1942 चा क्रांतिलढा सुरू झाला. त्यावेळी राजगुरूंची जीवन जगण्याची संधी असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पण भावनेने भूमिगत आंदोलनात भाग घेतला. सातारा जिल्ह्यातील क्रांतिज्ञांच्या स्फूर्तीप्रत वस्तुनिष्ठाचा संक्षिप्त इतिहास लिहिला. या त्यांच्या क्रांतिकार्याबद्दल शासनाने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून गौरवले आहे. या क्रांतिलढ्यानंतर तरुण विद्यार्थ्यांनी सातारा जिल्हा काँग्रेसची स्थापना केली. बापूजी या राष्ट्रीय कार्यातील अग्रभागी होते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची समरस झाले. 1945 ते 1955 या दशकात बापूजीने रयत शिक्षण संस्थेच्या कामात वाहून घेतले. स्वतः शिक्षणाचे कार्य करीत होते. ही संस्था बळकट व्हावी यासाठी अहोरात्र राष्ट्रीयता आणि समाज विज्ञान यावेळी अंगी बांधली. 1954 या वर्षी ते रयत शिक्षण संस्थेच्या सेवेतून मुक्त झाले. दुर्गम खेड्यापर्यंत शिक्षणाचा लाभ व्हावा म्हणून 19 ऑक्टोबर 1954 बापूजींनी आपल्या विश्वासू सहकार्यासोबत नवीन शिक्षण संस्था स्थापन करण्याचा संकल्प सोडला आणि 5 जून 1955 या दिवशी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कार्याचा शुभारंभ झाला. एका घरात शैक्षणिक पर्वाचा प्रारंभ झाला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कारभार लोकशाही तत्वावर चालावा यासाठी बापूजीने एक वैशिष्ट्यपूर्ण घटना तयार केली. सेवक आणि समाज यांच्या स्वयंस्फूर्त सक्रिय सहभागाची अपेक्षा करते. समाजाच्या सौभाग्याने हा भेदभाव प्रयोग यशस्वी होत गेला. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांविषयी सोय नाही अशा मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात बापूजींनी संस्थेचे पहिले महाविद्यालय 1959 मध्ये सुरू केले. त्याने अशा तऱ्हेने दूर दुर्गम डोंगराळ आणि अडचणींच्या उपेक्षित खेड्यापाड्यातून विद्यार्थ्यांची सांस्कृतिक केंद्रे घेऊन पोचवली आहे. सरकारच्या अज्ञानावर आलेली माग अपरंपार कष्टाची होती. पण तरीही बापूजी आपल्या कार्यकर्त्यांच्या ठाम विश्वासावर आणि निर्धारावर महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ एवढ्या परिक्षेत्रात महाविद्यालयापासून बाल विकास केंद्रापर्यंत 258 संस्कृती केंद्र उभी केली आहेत. या संस्कृती केंद्रात आज अंदाजे 1,00,000 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. बापूजींनी आदिवासी विभागात आश्रम तयार करून महनीय कार्य केले. मुलींच्या शिक्षणासाठी विशिष्ट ध्येय आणि विद्याकेंद्र स्थापन करून एक सामाजिक कोंडी खोदली आहे. संस्थेच्या काही विद्यालयातून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राबवण्यात औचित्य साधले आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात
तर कर्नाटक राज्याच्या काही भागात पतळे या संस्थेचा साठा उत्साह आम्ही संपन्नपणे ओळखतो आहे की नेतृत्व प्रगती दृष्ट लागायची आहे. संस्था अधिकात वर्धिष्णू करावी यासाठी बापूजी संस्थेसाठी व्यक्तिगत त्याग केला. आपल्या वाट्याची वडिलोपार्जित मिळत संस्थेसाठी अर्पण केली. त्यांच्या शिक्षण संस्कारातून भरे घडलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुलक्षणामध्ये 1,35,000 रुपयाची रक्कम बापूजी संस्थेला दिली. त्यांच्या शैक्षणिक पोटी समारंभाच्या प्रत्यर्थ झालेल्या 5 लाख रुपयांचा निधी तेवढ्या निरपेक्ष वृत्तीने त्यांनी संस्थेला सुपूर्द केला. बापूजी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक परीने सहकार्य करीत असतात. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर अनेक वर्षे जागरूकतेने काम केले आहे. दलितांच्या शिक्षणासंबंधित त्यांची चाललेली कल्पना त्यासाठी आर्थिक झीज शोषून केलेली कार्यवाही अत्यंत मोलाची आहे. म्हणूनच 1985 साली महाराष्ट्र शासनाने दलित मित्र हा किताब बहाल करून त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. बदलत्या काळाला अनुरूप जीवनाभिमुख शिक्षण पद्धती सतत स्वीकारून समाजाला प्रगत करणारी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील एक जीवन संस्कार संस्था बनली आहे. त्यांचे एक प्रचंड कार्य, असीम त्याग, निरीक्ष वृत्ती, अप्रतिहत परिश्रम, सम्यक मार्गदर्शन, कुशल नेतृत्व, औपेक्षित व दलितांच्या बद्दलची करुणा, कल्पक बुद्धिमत्ता, सत्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा, सेवा या उच्चतर गुणांनी त्यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक, वैचारिक आणि शैक्षणिक मन घडविले आहे. राजकीय प्रवाहापासून अलिप्त राहून सामाजिक उद्बोधनाचे असामान्य कार्य करण्यात रमलेल्या या शिक्षण मंत्रीचा डॉक्टर आपल्या एकाशी पदवी अर्पण करून आज सन्मान करीत आहोत.